नमस्कार, आपण पाहत आहात झेडएस न्यूज, निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. श्रीगोंद्यात बसपाचे धरणे आंदोलन, पीडित कुटुंबाला न्यायाची मागणी. कोकणगाव खून प्रकरण. खून प्रकरणातील आरोपींना अटक व संरक्षणासाठी बसपाचे श्रीगोंद्यात धरणे आंदोलन. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, कोकणगाव येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी कोकणगाव येथे भाऊसाहेब नामदेव राजपूत यांचा सशस्त्र हल्ल्यात निर्घृण खून करण्यात आला होता. निवेदनात नमूद केलेप्रमाणे या प्रकरणात महेश चव्हाण, शैला चव्हाण, मनसुख चव्हाण, आयुर भोसले व त्यांचे इतर साथीदार प्रत्यक्ष सहभागी असूनही अद्याप मुख्य आरोपी मोकाट आहेत, असा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. तसेच पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला. त्या सर्वांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. या घटनेनंतर राजपूत कुटुंब भयभीत अवस्थेत असून त्यांच्या घरावर रात्री अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहोत. जोपर्यंत दोषी अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या आंदोलनावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे, राहुरीचे चंद्रकांत दौंडे, तसेच त्रिंबक साळवे, सुनील तांबे, विठ्ठल म्हस्के, संजय रणसिंग, अंबादास घोडके, भीमराव घोडके, मुकुंद सोनटक्के, सतीश जमदार, चाकदेव शिंदे, रोहित साळवे, पृथ्वीराज बोखारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हाळ म्हणाले की कोकणगाव येथील भाऊसाहेब राजपूत यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी अजूनही मोकाट असणे ही प्रशासनाची गंभीर अपयशाची बाब आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर बहुजन समाज पार्टी शांत बसणार नाही. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसेच राजपूत कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. यावेळी पत्नी दया भाऊसाहेब राजपूत म्हणाल्या की माझ्या पतीचा निर्घृण खून होऊनही आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. मुख्य खून प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याने आम्ही दररोज भीतीच्या सावलीत जगत आहोत. रात्री आमच्या घरावर दगडफेक होते, जीवाला धोका आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. दोषींना तात्काळ अटक करून आम्हाला व आमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे. पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. कोकणगाव खून प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप असतानाही काही संशयितांना चौकशी करून सोडून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाला धमक्या, दगडफेक आणि जीवितास धोका असूनही ठोस संरक्षण न दिल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. कोकणगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी गेल्या 16 तारखेला भाऊ राजपूत म्हणून एका तरण्या माणसाची निर्गुणपणे अशी हत्या करण्यात आली. काही असं मोठं कारण नव्हतं, मात्र हत्या करणारा हा दारू विकणारा होता आणि त्याच्याबरोबर त्याचे जे काही आणखी 10-15 साथीदार होते, अशा जवळजवळ 15-16 जणांचा जमाव त्या ठिकाणी घरी आला आणि त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या दुसऱ्या मुलाला पण असा दगड फेकून मारला, त्याच्या देखील तोंडाचा जबडा तुटलेला आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार नोंदवायला देखील त्या ताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांना रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी बसावं लागलं. सकाळी आलेली माणसं म्हणजे पोलीस स्टेशन वाल्यांनी देखील दखल घेतली नाही. FIR दाखल करून घेतल्यानंतर देखील काही 4-5 जणांना त्यांनी पकडलं, मात्र आणखी लोक फरार आहेत आणि मुख्य आरोपी जे काही आहेत त्या केस मधले ते पोलिसांना अद्याप गावलेले नाहीत. तेव्हा या कुटुंबाची आणि आमची सर्वांची मागणी आहे का ते जे मुख्य आरोपी आहेत ते तात्काळ पकडले गेले पाहिजेत. त्यांच्यावरती त्या ठिकाणी गावामध्ये आजही त्या समाजकंटकाकडून जे काही लोक हत्या करणारे होते त्यांच्याकडून आजही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे त्या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि अतिशय गरीब परिस्थितीमधलं हे कुटुंब आहे आणि त्या मुलाच्या तोंडाला मार लागल्यामुळे त्याचं ऑपरेशन डॉक्टरनी सांगितलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्यांना समाज
फाशीवाल्यांची मदत मिळायला हवी होती, ती देखील अद्याप मिळालेली नाहीये. तेव्हा आमची सरकारला आणि प्रशासनाला चेतावणी आहे का जे काही हत्यारे आहेत या दलित माणसाचे, तरुणाचे, ते तात्काळ त्यांना अटक करा आणि त्यांना फासापर्यंत कसं नेता येईल त्यांना फाशी देण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा. जर लवकरात लवकर हे पकडले नाहीत तपास अधिकाऱ्याने, DYSP तर आम्ही थोड्याच दिवसामध्ये, अगदी 4-2 दिवसामध्येच आमचं हे आंदोलन त्या ठिकाणी नगरमध्ये केलं जाईल आणि होणाऱ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार असेल. मी दयाभाऊ राजपूत, माझ्या पतीची निर्गुण घरी येऊन हत्या केली. मला न्याय मिळाला पाहिजे. इथं आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून FIR दाखल करायला होतो, पण आमची केस सुद्धा पोलीस लोक घेत नव्हती. रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत इथं होतो, तरी पण काहीच दखल घेतली नाही. साहेबांनी काहीच दखल घेतली नाही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना. घरी येऊन हत्या केली म्हणजे तो आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे ना. काहीच दक्षता घेण्यात, आता किती 16 तारखेला झाली तेव्हापासून म्हणतात आम्ही शोधतो शोधणार, पण आम्ही आरोपी शोधणार आणि पकडलेले सुद्धा सोडून दिले त्यांनी. मग हात जाप त्यांना कोण विचारायचं? आम्हाला तर बोलूनच देत नाही. त्यांच्या गावातली म्हणजे मी सूरज भाऊसाहेब राजपूत, राहणार कोकणगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. कोकणगाव येथील घटना झाली आहे. वडिलांना घरी येऊन भोगसून हत्या करण्यात आली आहे व अद्याप आरोपी पोलिसांनी पकडलेले सुद्धा नाही. आरोपींनी आधीच काहीतरी केल्यामुळं पोलिसांनी सुद्धा FIR घेण्यात टाळाटाळ केलेली आहे आणि अद्याप काही आरोपी पकडलेले आहेत. पकडलेले असून त्यांना परत सोडून दिले आहे. म्हणजे पोलीस काही दक्षता घेत नाही. आम्ही विचारतोय का काय, काही सांगायला तयार नाहीत. ते म्हणजे ते आले नाहीत, वाड्या आणायला आलते. त्यांना त्या वाड्या आणायला आमचं एवढं मोठं गाव असून आमच्या गावात येऊन त्यांना सोडून देण्यात आहे का काय कारण सांगितले नाही, त्यांना सोडून दिल्यात आहे. काही म्हणजे पोलीस दक्षता घेत नाहीत. आमची मागणी आहे मुख्य आरोपींना हे सोडून दिलेले आरोपींना, सह आरोपींना यांना सुद्धा अटक करण्यात यावी आणि मेन आरोपीला लवकरात लवकर शोधून काढावे ही अपेक्षा आहे आमची. माझं नाव लता वसंत भालेराव, इनामगाव. मी त्यांची बहीण, माझ्या पाठचा तो बंधू. एकदम एवढा देवासारखा प्रामाणिक माणूस, आई वडिलांना रोज सांभाळणारा. त्यांचा हत्या झाला ह्याचा न्याय भगवंतांनी आम्हाला पंचांनी दिला पाहिजे आणि डिपार्टमेंटने दिला पाहिजे की अशा जर माणसाचा हत्या होतो म्हणल्यावर किरकोळ माणसाचं ही घडी घडी भरपूर हत्या करीत असतात आणि पैसे देण्याच्या ऐवजी आम्हाला सत्याने न्याय दिला पाहिजे. इतका प्रामाणिक बेवडा तर मरून द्या, पण हे जे हातामध्ये गल्लास का असं तंबाखूची मिश्री सकट जलमल्यापासून न लावणारा मुलगा होता माझ्या पाठचा. माझे आई बापा पांगळी आहेत, काय करणार ते? 2 मुलं बिन लग्नाची आहेत, एक पत्नी आहे. दारा जवळ आसपास माणूस त्यांच्या कुणीही नाही. बोलीमध्ये गाठून पारदेच्या लोकांनी, एक महिलांनी आणि पुरुषांनी आणि चौघांनी धरला आणि एकाने त्याला भोकासला. 3 वेळा त्याच्यावर वार केला. आटली आणि गप्पळली. फक्त एक मुलगा त्यांच्या संगती. आणि मग आता पोच जर तुम्ही त्याचा निर्णय देत नाही तर म्हणल्यानंतर पुढं काय करणार आहे? हा, आणि कसं काय करायचं? म्हाताऱ्या आई वडिलांनी काय पाहिजे, काय करायचं? दक्षता घेत नाही सांगा की.